योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण शनिदेवगाव येथे संपन्न। शनिदेवगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहण सोहळा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला। या ध्वजारोहण सोहळ्यासाठी संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, वैजापूरचे लोकप्रिय आमदार बोरनारे सर, श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर, माजी सभापती वंदनाताई मुरकुटे यांच्यासह अनेक नेते, भक्तगण, महाराज यांची उपस्थिती ही लक्षणीय होती। या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील महिला मंडळ, ग्रामस्थ, तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सप्ताहात ध्वजपूजनानंतर पालकमंत्री विखे साहेब यांनी स्पष्ट सांगितले की यंदाचा सप्ताह हा ऐतिहासिक होण्याकरता प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे। परमार्थाच्या यज्ञात आहुती देण्यासाठी प्रत्येकानं एक पाऊल पुढे टाकण्याचं आवाहन करून मंत्री विखे पाटील यांनी शनिदेवगाव गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचं काम सप्ताहात सुरू होण्यापूर्वी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असून शनिदेवगावच्या उच्च पातळी बांधाऱ्याच्या कामाला आपण मंजुरी दिली आहे। यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देऊन बांधाऱ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांना लाभ होणार असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमाला जातानाच मंत्री विखे पाटील पुलाच्या कामाची पाहणी करून कठड्यांचं काम पूर्ण करण्याचे आदेश दिले। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। शनिदेवगाव प्रतिनिधी राजू काजींसह मुनीर सय्यद। 178वा हा गंगागिरी महाराज सप्ताह संपन्न होतोय। मुळातच एक मोठी आध्यात्मिक चळवळ या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। सनातन संस्कृतीच्या बद्दलचा लोकांचा जो गाढ विश्वास आहे, हिंदुत्वाचा विचार अधिक प्रभावी करण्याचा जो प्रयत्न होतोय, मला वाटतं हा सप्ताह त्याचं एक प्रतीक आहे आणि दिवसागणिक हा सप्ताहाचा वाढत चाललेला आहे। गंगागिरी महाराजांनी सुरू केला ही परंपरा, नंतर हरिभक्तपरायण नारायणगिरी महाराजांनी सुरू ठेवली आणि आता ही धुरा जी आहे ही समर्थपणे हरिभक्तपरायण सध्या रामगिरी महाराज समर्थ आहे। लक्षावधी भाविकांचा सहभाग हे या सप्ताहाचं सगळ्यात मोठं यशाचं प्रतीक आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आतापर्यंत सगळ्या सप्ताहापेक्षा 178वा सप्ताह हा लोकांचा सप्ताह आहे, लोकशक्तीचं हे प्रतीक आहे। हिंदू संस्कृती, हिंदू धर्मावर होणारे जे आघात आहेत त्याच्या विरोधात हिंदू धर्माच्या समर्थनार्थ रामगिरी महाराजांच्या पाठीमागे हा संपूर्ण जनसागर भक्कमपणे उभा आहे, हे प्रतीक आपल्याला सप्ताहात पाहायला मिळालं। शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे, जो दोन प्रांतांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे, बंधारा आहे, त्यासाठी आपण महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, जेणेकरून रात्री यावेळी त्या ठिकाणी अशी काही दुर्घटना होऊ नये। परंतु दुसराही महत्त्वाचा विषय असा आहे की हा ग्रामीण भागामध्ये होतोय सप्ताह, तर सुरक्षेच्या दृष्टीनं कुठली महत्त्वाची पावलं आपण उचलणार आहेत भाविकांच्या सुरक्षेसाठी? या भागातील या 15 गावासाठी वरदान ठरणारा शनिदेवगाव जो हाय लेवल बॅरेज आहे, अनेक दिवसाचं ते सध्या मागणी होती ती आता आपण पूर्ण केली। त्या कामाला आपण लवकर सुरुवात करतोय। मान्य राज्यपाल मोदींची मान्यता मिळालेली आहे, म्हणून मला वाटतं की त्या बंधाऱ्याच्या हाय लेवल बॅरेजमुळे लोक एकतर पाण्याचा प्रश्न सुटेल, दळणवळणाचा प्रश्न सुटेल आणि या भागाच्या विकास शेतीला अधिक चालना मिळेल। सप्त्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या करता जी काही सुरक्षा व्यवस्था करावी लागेल, मी दोन्ही जिल्हा प्रमुख जे आहेत अहिल्यानगर आणि संभाजीनगर त्यांना मी आता सूचना देणार आहे। अधिकाधिक पोलीस बळ त्यासाठी उपलब्ध करून देण्याचं आपण त्या ठिकाणी कार्यवाही करू।